दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं काय नाव आहे? संदीप रंगनाथ इचकी. ताई तुमचं काय नाव? निकिता भास्कर टेमकर. ताई तुमचं काय नाव? जानाबाई संदीप इचके. ताई तुमचं काय नाव? तारा दिनकर शितोळे. ताई तुमचं काय नाव? सुरेखा बाळू इचके. ताई तुमचं काय नाव? पुष्पा एकनाथ इचके. काय विषय आहे, नेमकी व्यथा काय तुमची? आमच्या मुलाचा आहे ना अपघात झालाय असं म्हणतात, पण तो अपघात नसून तो खून झालेला आहे. मुलाचं काय नाव पूर्ण? निखिल संदीप इचकी. बर. तो कुठे गेला होता? तो त्याच्या जोडीदारांनी त्याला इथून घरून फसून तिकडे गप्पीत मध्ये नेलं. कोण जोडीदार? तो आमचा इचक्याचाच पोरगा होता, आकाश वसंत इचकी. आकाश वसंत इचकी. बर, ते कुठे गेले मग? ते त्याला कवठ्याला म्हणून नेलं आणि कवठ्याला किती तारखेला? 21/12/2025 ला. आणि अपघात किंवा काय घातपात झाला तो कधी? तो त्याच दिवशी झाला ना. त्याच दिवशी. हा बरं, त्यांनी काय कुठे पार्टीला नेलं का? हा त्यांनी आता, कारण मी गेलो मंचारला कांदा विकण्यासाठी, मंडळी गेली होती कांदा लावायला. मुलगा आणि तो एकटाच घरी होता इथं. दुपारपोत मी इथं होतो. मी आणि मुलाने आम्ही इथं कांद्याच्या रोपात पाणी भरलं दोघांनी. आणि नंतर मी कांदा घेऊन मंचारला गेलो. त्याला म्हणलं बा इथंच बस, चालेल मला. मग हा मुलगा मी तिकडे गेल्यानंतर तो इथं आला आणि त्याला घेऊन गेला. काय सांगून कारण काय सांगून गेलं? आता काही आता आपण नाहीच नाही ना, पण तो नव्हतो मला. त्यांचं काय दोघांचा विषय झाला आपल्याला माहिती. इथून गेले किती वाजता? इथून सरासरी 2:30-3 ला गेले असं इथं आम्हाला शेजाऱ्यांनी सांगितलं. अपघात झाला असं कधी सांगितलं? 7:30-8च्या दरम्यान आम्हाला समजलं. म्हणजे अपघात झाल्यास. हा ते बरं, घातपात कोणी केला असा संशय आहे? त्या सासरवाडीच्या लोकांनीच केला असं. तुमच्या मुलाचं लग्न झालं का? हा लग्न झालं ना. कधी लग्न झालं? 22/3/2025 ला. कुठल्या मंगल कार्यालयात झालं? लक्ष्मी मंगल कार्यालय आळंदी. काय रजिस्टर लग्न केलं? हा रजिस्टर लग्न केलं. अच्छा, बरं. मग लग्न झाल्यानंतर त्याची पत्नी म्हणजे तुमची सूनबाई तुमच्याकडे किती दिवस राहिली? जवळजवळ 6 महिने होते आमच्याकडे. 6 महिने? हा. आळंदीला लग्न कुठल्या महिन्यात केलं? ते 22/3/2025 ला, म्हणजे 3ऱ्या महिन्यात, मार्च महिन्यात. अच्छा, लग्न केल्यावरती 5-6 महिने राहिले. हा घरी होती. काय शाळा शिकली का अशिक्षित होती? नाही शाळेत जात होती पुरणला ना, जुन्नर. पुरणला? हा जुन्नरला. तुमचं गाव कुठलं? कवठी आहे माई. इथून कुरण किती किलोमीटर माहिती का? माझ्या हिशोबाने 35-45 किलोमीटर असं. 50 किलोमीटर जवळ. हा इथनं रोज जायची जाऊन येऊन? हा इथून मी तिला आहे ना कवठ्यामध्ये कल्याण गाडीने बसून द्यायचा. ती नारायणगाव मध्ये जाऊन उतरायची, तिथून पुढे गाडी असायच्या, बस. गाडीने जायची. जर गाडी उठली तर मी स्वतः तिला घेऊन जातो शाळेत. तुमच्या मुलाचं शिक्षण किती झालं? तो 10वी-12वी, मतलब 10वी झाली त्याची. काय व्यवसाय करायचा? तो घरी शेती करायचा. काय आमचा मंडप व्यवसाय ना. अच्छा. हा तो मंडप व्यवसाय, काही शेती. मग त्याचं आणि त्या मुलीचं काहीतरी मैत्री? हा माहिती माहिती. त्यांचं आमचं पहिलं नातेसंबंध होतं. मॅरेज? हा पहिलं त्यांचं आमचं नातेसंबंध होती. नातेसंबंध. हा त्या नातेसंबंध होतं, त्यांची ओळख झाली. मग रजिस्टर लग्न केल्यावर मुलीच्या आई वडिलांना कळलं होतं का? हा त्यांनी लगेच त्यांना फोन करून सांगितलं ना. त्या मुलीने तिच्या वडिलांना सांगितलं फोन. अच्छा अच्छा. किंवा काय मेसेज. मुलीचं वय किती होतं? 22. काय तुम्ही डॉक्युमेंट पाहिले होते का 22 वय तिचं? हा ती मुलाने तिचं हे ना आधार कार्ड आमच्याकडे अजूनही. अच्छा अच्छा. मग आता तुम्ही जे म्हणताय माझ्या मुलाचा समोरच्या लोकांनी घातपात केला असा संशय, हा मग तुम्ही पोलीस स्टेशनला वगैरे काय पत्र व्यवहार केले? लय 2 SP ला ऑफिसला अर्ज दिला, DSP ला दिला, पोलीस स्टेशनला अर्ज दिला. एक 2-3 अर्ज दिलेत मी त्यांना. घटना किती महिन्यापूर्वी घडली? घटना 21/12/2025 ला. म्हणजे आता हा महिना चालू आहे 5वा. हा मग 4-4.5 महिने झाल्यात. तर पण आम्ही पोलिसांचीच वाट बघतोय, पण ते काहीच हे करत नाही. SP साहेबांना पुण्याला अर्ज केला होता? हा पुण्याला मी स्वतः गेलो SP साहेबांपुढे. काय म्हणाले? त्यांनी DSP साहेबांना सांगितलं, चौकशी करा. त्यांनी यांना सांगितलं. त्यांनी फक्त त्या टायमाला उबाळे साहेब होते ना, तेवढा बदली करा करंडे साहेब टाकली त्यावेळेला. करंडे? हा. मग करंडे साहेब काय म्हणाले? करंडे साहेबांनी चौकशी केली, पण ते म्हणले काय ते तुमच्याच काही पुरावा वाटला आम्हाला द्या. आता मला आमच्या काय पुरावा आहे? पुरावा म्हणजे तुमच्याकडे जर काही हा त्याचा मोबाईल असेल हा किंवा थोडंफार माणसाला इकडून तिकडून माहिती मिळते, हा अशी तुमच्याकडे काय माहिती? माहिती नाही, फक्त ना आम्हाला एक सांगता संशय. आणि कशाच्या आधारे? आणि बाहेरून थोडी चर्चा चालू आहे का मुलाचा हा खून झालेला आहे बा, असं तर झालेली. फक्त लोक कुणी तोंडावर येऊन बोलत नाही आता सध्या. तशी तुम्ही पोलीस स्टेशनला फिर्याद दिली का? हा सांगली त्यांना पोलिसांना बाहेर आहे आम्हाला. तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज माझ्या मुलाचा खून झाला? हा पाच ज्यांची मला संशय येते ना त्यांची नाव सुद्धा मी दिलेली, तक्रार अर्ज मी दिलेली आहे. कुठे अर्ज आहे ना माझ्या आहेत. दाखव बरं. किती तारखेला अर्ज केलाय? तुमचं शिक्षण किती झालं? 7वी. मराठी वाचता येतं?
हा इथे घातपात केला तुम्ही जे म्हणताय हा ते काय पोलीस स्टेशनला जी अगोदरची नोंद होती हा ती नेमकी नोंद काय म्हणजे अपघाताची आहे का? अपघाताची नोंदी. कुठं अपघात झाला तो पिंपरखेड 10 वस्ती म्हणजे त्या मुलीच्या घरापासून अगदी अर्धा किलोमीटर अंतरावर झालाय. किती वाजता झाला तो सरासरी 7:30च्या दरम्यान झाला असावा असं आमचा, कारण आम्हाला 8च्या दरम्यान समजलं, म्हणजे अर्धा तास आधी झाला असं. मुलगा काय मोटरसायकल होतं का? हा त्या दुसऱ्या मुलाची गाडी होती, आमची गाडी नव्हती ना, आमचं काही नव्हतं. तो पोरगाच तो गाडी घेऊन आला, त्याला गाडी टाकून घेऊन गेला, त्याचीच गाडी होती. तो जोडीदार कोण होता? तो इचक्याचाच पोरगा होता ना. इचकेंचा. हा मग तिथं काय मोटरसायकल आणि समोरचं वाहन कशाने धडकवलं म्हटले? नाही तसं काहीच नाही ना सर. हे मग गाडीचं आहे ना, पाठीमागून कॅरेज आहे का, ते पूर्णपणे आतमध्ये गेली. हो, पण मग तिथे ती गाडी लोखंडाच्या पोलला आदळली, ओढ्याला. नाही ना, उगाच आपलं बारीक आहे ना, गुड घेतलं झाड आहे केळीचं. अच्छा. हा ते दाट दाखवलं. तिथं काही मोठं झाड नाही किंवा खांबा नाही किंवा कुठं काही अडचण नाही. मग पोलीस स्टेशनला नोंद काय झाली? अकस्मात मृत्यू? नाही, ऍक्सिडेंट झाला म्हणून अपघाती नोंद. मृत्यू. हा अपघाती मृत्यू म्हणून त्यांनी झाला असं दाखवलं. आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी का, तो अपघात हा झालेला नाही, तो जाणून बुजून केलेला खुनी. बरं अपघात केला असं, पण तो मागून येऊन गाडी ठोकली, त्यांना मारलं, असाच प्रकार झाला. म्हणजे जरी अपघात असला तरी तो घडून आणला, हा तो भरून आणलाय. घातपात आहे. का तो जो रस्ता आहे ना, त्या रस्त्याला दिवसभरात सुद्धा एक गाडी सुद्धा येत नाही, एकदम कच्चा रस्ता आहे. पण समजा जर अपघातच झाला असला हा तर मग काय? पण अपघात आमच्या हिशोबात नाही, म्हणजे मावा असं आहे. नाही, कदाचित कसं आहे, त्याची बायको निघून गेली माहेरी, हा टेन्शन मध्ये असेल. पण तो गाडी चालवला नव्हताच ना. तुम्ही पाहिलं का गाडी चालवली नव्हतं? नाही, तो समोरचा पोरगा तो गाडी चालवायला मला मी होतो. याची गाडी नव्हती, हा चालवत नव्हता ना. म्हणजे समजा दोघं जण एका गाडीवर बसल्यात, चालवण्याला काहीच होत नाही, मागला जागेवर जातो, त्याचं तोंड ओळखू येत नाही, असं होऊ शकत नाही ना. तर इकडे DYSP कोण आहेत? DYSP वाटतं हे काय त्यांचं नाव. तर त्यांना तुम्ही भेटले का? हा भेटलो त्यांना ना. ते काय म्हणले? ते मध्ये चालू आहे आमचे, पण त्यांना सांगतो प्रयत्न. आता ते माझे फोनच नाही उचलले, पहिले फोन उचलायचे. कोण? DYSP साहेब? हा आता मी 2 काय दिवस त्यांचं आडनाव माहिती आहे काय? ठीक आहे, आपण प्रशांत. त्यांच्याशी बोलू आपण. हा तुमची आता मागणी? आमची मागणी त्यांची बा चौकशी करावी असं आम्ही सत्य त्याला. काय ते लोकांपुढे आलं पाहिजे. हा ताई नमस्कार, तुमचं काय नाव? नमस्कार, निकिता भास्कर टेमकर. काय यातली वस्तुस्थिती खरी काय? तुमच्या कानावर काय आहे किंवा काय? हा अपघात नाहीच आहे, हा जाणून बुजून केलेला खून आहे. आणि याची कल्पना पहिली पण आम्हाला होती, लोकांच्या मार्फत आम्हाला समजत होतं की आम्ही त्याची सुपारी देणार आहे, आम्ही त्याला संपवणार आहे. आम्हाला असं भरपूर ठिकाणाहून समजत होतं, त्याला सुद्धा काही कॉल येत होते. तुम्हाला वडिलांना शेती किती? शेती थोडीच आहे. तुम्ही किती बहीण भाऊ? मी एकटीच एकच भाऊ होता. त्याचं शिक्षण किती झालं? त्याचं 10वी, माझं 11वी. तो काय करायचा? तो शेती पाहत होता. आमचा घरी मंडप व्यवसाय. आता मला सांगा, आज तुमचा भाऊ नाही, तुम्ही म्हणताय घातपात झाला असावा, कशामुळे घातपात झाला असावा? काय म्हणजे? लव्ह मॅरेजच्या वादातूनच. ती तू कुरणला शाळेमध्ये जात होती ना, त्यावेळेस तिचे वडील तिला भेटायला गेले होते. हे तिने पप्पांना कल्पना दिली होती पहिली, की ते मला भेटायला आले, तुम्ही मला कॉल करा. नंतर ना मग ते तिथे येतात आहे ना, याची कल्पना सगळी आम्हाला होती. बरं. आणि ते लोकांच्या मार्फत धमक्या देत होते की तुम्ही त्यांना सोडचिठ्ठी द्यायला सांगा, नाही तर आम्ही याची 2 नंबरचे, आम्ही 2 नंबरवाले आहेत, आम्ही याची सुपारी देणार. तुमचा त्या मुलीच्या नातेवाईकांवर संशय आहे? त्यांच्यावरच. तिच्या घरची आई असेल, वडील असेल, भाऊ असेल. तर तुम्ही पोलीस स्टेशनला तर सगळे तक्रारी अर्ज केलेले आहेत. तुम्ही स्वतः कधी पोलिसांना जाऊन भेटले? हो, मी गेले होते उबाळे साहेबांकडे. ज्यावेळेस पप्पांचे काम होतं त्यावेळेस एनुशीसाठी गेले होते, तर ते मला एनुशी द्यायला टाळाटाळ करत होते. 2 दिवस त्यांनी मला उडवाउडीची उत्तर दिली. मी दुसऱ्या दिवशी काहीच ऐकून घेतलं नाही. म्हटलं तुम्हाला द्यायची नसेल तर स्पष्ट सांगा, पण उडवाउडीची उत्तरं देऊ नका. ते काय म्हणायचे? ते आज देऊ, उद्या देऊ. आता कशाची NOC? पप्पांचं वैयक्तिक काम होतं या संदर्भातच, त्याच्यासाठी गेले होते. म्हणजे पोलिसांनी तुम्हाला सहकार्य केलं पाहिजे. यातलं खरं काय लोकांपुढे आलं पाहिजे. खरं तर पोलिसांनी यामध्ये आम्हाला काही सहकार्य केलेलं नाही. जे काय आहे ना ते आमची कुठंच बाजू धरून बोललेले नाहीयेत. आमचं एवढंच म्हणणं आहे की हा एक तर अपघात नाहीच आहे, हा खूनच झालेला आहे. आणि जे काय आहे ना ते तुम्ही आरोपींना शिक्षा करा. दोषी असेल तर कारवाई झाली पाहिजे. ते दोष आहेत. तुम्ही शोधावं. हा अपघात असेल तर ते आमचं दुर्दैव आहे, आम्ही त्या बाबतीत बोलतच नाही. तुमच्या तालुक्याचे आमदार कोण आहेत? वळसे पाटील, दिलीप वळसे तुम्ही पाटील. वळसे पाटलांच्या कानावर घातले कधी? नाही का पोपटा गावडे कानापासून. तर पोपटावांचा पक्ष भाजप आहे ना. हा
ते आता कसं जवळची आहे आमची, ते आम्ही त्यांच्या कानावर. गावडे साहेब काय म्हटले? त्यांनी DSP ला फोन केला, ते म्हणले पाहतो चालले, म्हणजे ती त्यांना सुद्धा अशी उडवडी उत्तर दिली. तुमची आता मागणी काय? आमची मागणी मग त्याची चौकशी होत पुरेपूर त्याची ना म्हणजे माहिती घेऊन ते चौकशी करून करणे पोलिसांनी आतापर्यंत काहीच केलेलं नाही. आता तुमचा भाऊ आज नाही, तुमच्या काय भावना? माझा एकुलता एक भाऊ होता, ही आमची अपेक्षाच नव्हती. जे काही समजत काय होतं त्यांनी आमच्यापर्यंत यायचं होतं, आम्हाला सांगायचं होतं. तो पण माझा एकुलता एक भाऊ होता, मी पण एकटीच आहे. जे काय आहे ना, जे काही त्यांच्याकडून चुकी झालं तर त्यांनी आमच्या कानावर घालायचं त्यांचं काम होतं ना. वडील असं आई असं तुम्ही आमच्या पाहुण्यांना सांगायला पाहिजे होतं ना. त्यानंतर काय आहे ते पुढचं आम्ही पाहून घेतलं असतं, आम्ही त्याला समजून सांगितलं असतं. पण यात आम्हाला पोलिसांचं अजिबात पण सहकार्य झालं नाही. आम्ही पोलिसांपर्यंत पप्पा जात होते, माझा भाऊ जात होता. तुम्ही त्यांना बोलवा, जे काय आहे ते समोर आपण मिटवून याला घेऊ. धमकी दिली आणि कंप्लेंट दिली ती पोलिसांनी त्याची चौकशी सुद्धा केली नाही. तो स्वतः NOC गेला आमच्या होता. मला दिली ती. तुमच्या मुलाला समोरच्या लोकांनी धमकी दिली, हा म्हणजे तिच्या आई बापाने शिवाय होते तेव्हा बघतो ना आमकं तमकं, त्यांनी त्याची कंप्लेंट दिलेली. ती सुद्धा पोलीस कंप्लेंट केली होती. हा कंप्लेंट केली, त्याची NOC आता आपल्याकडे. त्याने त्यांना सांगितलं होतं की ते मला धमकी देतात, ते तुझी सुपारी दिली आम्ही तुला हो संपवलं. ना, पॉईंट एवढं घाबरत होतं ना, मी जर गेलो नसतो राडायचं त्या काय गेटला बाहेर कुलूप लावायला टाकायचं, त्याला मग पुढे मग घाबरलेलाच होता. पण त्याला त्या आमच्या इचकेच्या पोरांनी काही कारण सांगून पडून दिली. तुमची आई खूप रडते, काय सांगायला आईला? तू सांग काय ते, तू सांग ना, तू बोलायचं. सांग काय झालं सांग. काही तुम्ही रडताय, तुम्ही बोलू शकत नाही, तुमच्या भावना समजू शकतो. तुमची मागणी काय काय? सांग. तिने ना त्या पोरीला म्हणजे पोरीसारखा जीव लावला, स्वतःच्या पोरीसारखा. आणि त्या पोरी शेवटी एवढा दगा नव्हता करायला लागत ना. ठीक आहे, तिला राहायचं नव्हतं ना, तिच्या बापाला मी स्वतः फोन केला, तू ये तुला नाही पोर ठेवायचं तर उठू, आपण काय असेल ते मीटिंग मध्ये आपण बोलून विषय मिटू. तो तिथं मला बोलून घेऊन माझ्या तिथं सुद्धा डाव टाकाय बघत होता, मुलाच्या आधी माझ्यावर डाव टाकाय बघत होते. आणि तो आमच्या मिवणीच्या नंदची मुलगी आहे, मिवणीला म्हणला तो एकटा यायला होता बघितलं असं, म्हणजे त्याची धमक्या मला सुद्धा होत्या धमक्या तिच्या. आता मुलाला मुलगी पटली, हा मुलीला मुलगा पटला, मग आता अहो, पण काय- ती माणसं थोडी माणसाची नाही, ती आडगी माणसं शेवटी आहे. कायद्याचं- सरळ मार्गी माणसं असती ना तर त्यांनी या प्रकारे कायद्याचं गेलं. राज्य आहे. हा शेवटी जे- हा ती हे ठरायला गेली नसती ना, त्यांनी आपल्याला बैठकीला यायचं, सांगायचं बा आम्हाला नाही तुमची पोर पाठवायची, आपण त्याला सुट्टी दिली असती. आता तिच्या पोलीसची जर सगळी माहिती काढली तर कुणी घरात त्या पोरी पैसे उभं राहायचं नाही, अशा रेकॉर्ड आहे आमच्याकडे त्यांचं. पण आम्हाला कोणची इज्जत नाही घालवायची ना, आता आमच्याकडे समजा रेकॉर्ड आहे त्यांचं. आता जर तुम्हाला पोलिसांकडनं न्याय मिळायला उशीर झाला हा तर तुमची पुढची भूमिका काय असेल? तर आता पोलीस शोध घेत आहेत, तुमचं म्हणणं एवढे महिने झाले शोध लागत नाही, तर तुमची काय मागणी असेल आणि काय सांगाल? माझे हात जोडून सगळ्यांना एक विनंती, तालुक्याचे आमदार असतील दिलीपराव वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्य आहेत राजू दादा, त्यांनाही विनंती आहे की माझी आई असेल जनाबाई, वडील आहेत संदीप, आणि मी स्वतः निकिता, मी त्यांना सांगते जर आमचा हा खुनाचा तपास झाला नाही तर मी माझी आई, वडील आणि मी स्वतः शिरूर पोलीस स्टेशन समोर आत्मदहनाचा प्रयत्न करणार आणि आत्मदहन करणार. त्यानंतर कोणाचं काहीच ऐकून घेणार नाही. फक्त 15 दिवसाची मुदत राहील याच्यासाठी. पोलिसांना सर्वांना एकच विनंती, या खुनाचा तपास लवकरात लवकर करावा. काही टोकाचा निर्णय घेऊ नका, पोलीस नक्की शोध घेतील, जे दोषी असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. समजा अपघात झाला असेल तर ते पण शोधला पाहिजे. माझ्या मुलाची पोलिसांनी शोध घ्यावा. मला नाही बोलता येत. मुलाचं काय नाव होतं? निखिल त्याचं किती वय होतं? 22 वय होतं. शाळा किती झाली? 10वी. तुम्हाला मुलं किती? एकच मुलगा होता. शेती किती तुम्हाला? अर्धा एक. आता तुमचं कुटुंब कसं चालणार? आता आधारच गेला. कुटुंब काय चालत शेतामध्ये काय माल आहे? काहीच नाही. वर्ग गेल्यापासून काही नाही. आता या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील आहेत, त्यांच्याकडे काय मागणी? आम्हाला फक्त ज्यांनी केले त्यांना कमीत कमी शिक्षा करा. म्हणजे ज्यांनी कोणी केलं त्यांना शिक्षा झाली पाहिजे, आणि अपघातच झाला असेल तर ते तसं पण शोध लागला पाहिजे. अपघात नाही, त्यात नाही अपघात असं नाही, ऍक्सिडेंट नाही झाल्या. तो घडून आलेला आहे, ऍक्सिडेंट जरी असत तो घडून आलेला म्हणत होते पहिले. हा तुम्ही अगोदर धमकी दिली होती. अहो त्यांच्या ते पाहुणे अशोक औषधी म्हणून
त्याने याला फोन करून त्याच्या बायकोच्या विषयी काही वाक्याकडे सांगितलं. ते रेकॉर्ड यायला आमच्या घरोजी आणि त्याला तिथं बोलून घेतलं. व्हायच्या आधी 10 मिनिटं अशोक औषध असं बोलणं चालू होतं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.